रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मी कुठं गेलेले आहे तर मी गेलेले आहे जावेच्या घरी माझ्या खूप दिवसांनी। तर हा आहे तिचा लड्डू गोपाल, ज्याचे पायातले वाळे आणि हातातले वाळे मी माझ्या कृष्णाला घेतले वाळे, पण त्याच्या पायात खूप छोटाच असल्यामुळे बसत नाहीयेत, पण मला त्याच्यासारखे हवे होते म्हणून त्याचा फोटो माझ्या सोनाराला मी पाठवलेला आहे। चला तर मग इथं गेले, आता कशाला गेलो आहे ते तुम्हाला पुढे तर दिसेलच। तर हे आहे माझ्या धीराने नवीन टेम्पो घेतलेला आहे, श्री एंटरप्राइजेस म्हणून त्यांच्या बिझनेसचं नाव आहे। आणि चला, तुम्ही खूप वेळा मला इंस्टाग्रामला पण विचारलं होतं की तुम्ही तुमचे धीर काय काम करतात, तर माझ्या धीरांचा बिझनेस आहे। आता त्याचं मला इतकं संक्षिप्त सांगता येणार नाही, पण 51 मायक्रोन काहीतरी आहे त्याचं पॅकेजिंग मटेरियल आणि कवर मटेरियल ते बनवतात, सरकार मान्य असं काहीतरी त्यांचं काम आहे प्लास्टिकचं। तर असं त्यांचं काम आहे, हे त्यांचे बिझनेस पार्टनर आहेत। आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर हा जो टेम्पो आहे त्यांनी म्हणजे बिझनेससाठी म्हणजे जे माल पोचवण्यासाठी घेतलेला आहे, की जेणेकरून बाहेर जर म्हणजे माल पोचवायला बाहेरून गाड्या मागवल्या तर त्याचे बऱ्यापैकी भाडं वगैरे जास्त होते, म्हणून मग हे भाडं वाचण्यासाठी टेम्पो घेतलेला आहे, स्वतःचं गाडी असलेली बरी म्हणून। तर चला, तर इथून पुढं जे आहे ना, आता इथं हे माझी जाऊ, हे माझे धीर आहेत आणि आम्ही सुरुवातीला दोघींनी पूजा करून घेतलेली आहे। आता त्यानंतर मी तुम्हाला बाकीच्या लोकांबद्दल, ह्यांचे पार्टनर जे आहेत ना, खूप म्हणजे असं म्हणू शकत नाही, माणूस पैशापेक्षा माणूस मनाने मोठा पाहिजे आणि त्याला अहंकार नाही पाहिजे। माझ्या दृष्टीने ज्याला अहंकार नाही किंवा जो उन्मत्त नाही ना, तोच खरा माणूस श्रीमंत आहे। बाकीच्या ईदभर लोकांकडे ईदभर असतं, पण ते हातभर अहंकार करतात, त्याच्याशी म्हणजे त्या लोकांच्या विषयी माझ्या मनात तरी -0 मध्ये पण म्हणजे काय म्हणतात त्यांना माझ्या मनात काय म्हणतात त्याला, कुठला शब्द वापरावा आपण सांगा बरं, माझ्या मनात त्यांना स्थान नाही आहे असं म्हटलं तरी चालेल। तर आता पुढं पूजेला जे येणारे लोक आहेत ना, ते त्यांचे माझे धीर जे आहेत ना, त्यांच्या बिझनेस पार्टनरमधले त्यांची एक बहीण आहे, एक आई आहे आणि दुसरे त्यांचे शेजारी आहेत। वातावरण इतकं छान आहे ना इथलं की काही विचारू नका, खूप छान असं वातावरण इथलं की जेणेकरून मनाला प्रसन्न वाटावं। तुम्ही मला कायम म्हणता की तुम्ही तिकडं का जात नाही, तर आता हे बऱ्यापैकी खूप म्हणजे खूप लांब गेले आहेत। तुम्हाला दिसत आहेत हा एरिया अवताडवाडी एरिया आहे की हंडेवाडी एरिया आहे, मला इतकं सांगता येत नाही, पण मी गाडीवर जाते तर मला 20 ते 25 मिनटं लागतात इथे जायला। पण काल आता अर्जंटमध्ये गेलो, एरिया थोडासा म्हणजे इथला आपण जे एकदम असं सिटीमध्ये राहतो ना, इथल्या असा टाईपचा नाही आहे, पण थोडासा आतमध्ये येईल, अजून इतका डेव्हलप्ड हा एरिया नाही आहे। तर हा डेव्हलप एरिया नाही आहे, त्यामुळं ते बऱ्यापैकी लांब राहायला गेल्यामुळं मला तिकडं सारखं जाणं होत नाही। तर तुम्ही सारखे कमेंट करता की जाऊबाईसोबतचे व्हिडिओ येत नाही, तर त्याचं हेच कारण आहे की ते खूप लांब राहायला गेलेले आहेत। आता सांगायचं म्हटलं तर तुमच्या बऱ्यापैकी कमेंट्स होत्या पाठीमागं की तुमची भांडणं झालेली आहेत का। प्रत्येक वेळेस भांडणं झाल्यावरच असं काही लांब राहायला येत नाही, आणि घर आहे म्हटल्यावर 4 भांडी असली ना सोबत, तर 4 भांडी असली की ती भांडी वाजणारच, आणि वाजली तरी त्यांना त्याच्याकडे कितपत लक्ष द्यायचं आणि एकमेकाला सॉरी म्हणून किंवा मनातल्या गोष्टी मागं ठेवून पुढं जाणं, ह्याला तर जीवन असं म्हणतात। आणि जी भांडी वाजत नाहीत ती मग जागेवर स्टेबल असतात, त्या भांड्यांना काय अर्थ नसतो। भांडी जरा जवळ आली की ती वाजतच असतात, त्याला काही वेगळं सांगावं लागत नाही। तर चला, ह्या आहेत त्या मावशी ज्या खूप भारी आहेत स्वभावाने, ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला बोलले ना ते। त्यानंतर ही आहे दीदी, जिने बळबळ पूजा केली, तिला जसं काय कंटाळा आला होता तिच्या खांद्यावर तिचा नांगर दिला होता, अशी बळबळ तिने पूजा केली। आता त्यानंतर आणि उभं तर बघा कशी राहिली, प्रचंड कंटाळा, ते पोत्यासारखा तो टी-शर्ट, आणि काय सांगावं, अवघड आहे सगळं। त्यानंतर भाऊजींनी पूजा केली आमच्या, आणि ते पलीकडून जे येत आहेत ना ते आहेत आमचे चुलत धीर, ज्यांनी नारळ विसरून आले, फक्त हार आणला, आणि पेढे तर इतके आणले प्रचंड की विचारूच नका। मी खूप वर्षांनी इतका छान पेढा खाल्ला होता, इतका सुंदर तो पेढा होता ना, विचारूच नका पेढ्याबद्दलची। आणि इतके मला वाटतं 5 ते 6 बॉक्स पेढे आणले होते, जे आमच्या भाऊजीने बेसुमार वाटले, त्याला वाटण्याला काही गिलाजच नाही। माझ्या नवऱ्यासारखाच हा माणूस 1 नंबरचा खडूस आहे, जो आत्ता फोटोमध्ये हसता जरा थोडासा कमी झाला। माझा नवरा आणि ह्यांची नसल एकच आहे असं म्हटलं तरी चालेल, स्वभाव एक, कुचकेपणा, रागीटपणा सगळं सेम आहे। हसायला लागलं की कमीच हसायचं, त्यांना हसायला थोडे पैसे द्यावे लागतील असं मला तरी वाटतंय।
चला तर आता आपण मग थोडासा एक अर्धा 1 इंचावर टेम्पो पुढे घेतला आणि आपला नियम आहे की लिंबू पायाखालून टेम्पोच्या 4ही चाकाखाली लिंबू ठेवले होते, ते लिंबू फोडण्यासाठी थोडासा टेम्पो पुढे घेतला. त्यानंतर सगळ्यांना हळदी कुंकू लावलं. जो हळदी कुंकाचा कार्यक्रम आपल्या मराठी लोकांमध्ये कुठेही गेला की सुवासिनीला लावायचा असतोच. तर चला एक खूप छान व्हिडिओ काढला होता मी, जिथं मला काय म्हणायचं होतं ते इंस्टाग्रामवर आता पोस्ट केल्यावर तुम्हाला दिसेल. तर या नवीन व्यवसायासाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. यांच्या संसाराला कुणाची नजर न लागो, बरोबर आहे की नाही? तुम्ही शुभेच्छा.